बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ माजवून देणारी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा पास करून देण्यासाठी प्रति पेपर तब्बल 7,000 रुपयाची मागणी करण्यात आली असल्याचा आरोप होतो आहे. पैसे दिले नाहीत म्हणून काही विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र नाकारण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. खामगाव पॅरामेडिकल कॉलेजमधील हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार असल्याने आरोग्य यंत्रणेत चांगलीच खळबळ माजली आहे. पॅरामेडिकल कॉलेजमधून विद्यार्थी शिकल्यानंतर रुग्णांचे रक्त आणि लघवीचे नमुने तपासण्याचे काम येथून शिकलेले विद्यार्थी करणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने पैसे घेऊन विद्यार्थ्यांना जर पास केलं जात असेल तर भविष्यात रुग्णांच्या नमुन्यांची योग्य तपासणी करतील का, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे. या संपूर्ण प्रकरणात MSBTE आणि आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर, मार्क अपलोड करण्याची प्रोसेस सुरू आहे. तुमचे प्रेझेंट पण लावलेले आहेत आणि सर मार्क साठी थांबलेले आहेत. 7 जण अब्सेंट आहेत, त्याच्यात तुम्ही एक आहे आणि तुम्ही 6 जण आहे. म्हणजे 7 जणांचे त्यांनी 7,000 मागितले. 7,000? मग हे सर्व पेपरची की एका पेपरची मॅडम? एका पेपरचे सर. PG लेवल आहे ही सर. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे.